नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे त्रस्त संबंधा शांत हो, मोदींचे पवारांना आवाहन. मित्रो, काल कोल्हापूरच्या शाहू महाराजांवर जो व्हिडिओ केला त्याच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्याविषयी काहीतरी बोलण्याची आज इच्छा होती, पण मध्ये हा भटकता आत्मा तडमडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काल आणि आज महाराष्ट्रात तुफान विराट अशा प्रचारसभा चालू आहेत. काल मला वाटतं पुण्यातल्या सभेत मोदी बोलताना असं म्हणाले की 45 वर्षापूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये एक भटकता आत्मा वावरतो आहे. तो स्वतः राजकारणामध्ये अयशस्वी झाल्यामुळे तो दुसऱ्या कुणालाही यशस्वी होऊ देत नाही, तसे त्याचे प्रयत्न असतात. मग तो सरकार पाडण्याचा प्रयत्न करतो, पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतो आणि आता तर त्यांनी घरं फोडायला सुरुवात केली आहे. मोदी एवढंच बोलले, पण त्याच्यावर शरद पवारांची जी माणसं आहेत, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, संजय राऊत यांच्या अतिशय उग्र अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यांनी जरा वेगळा अर्थ भटकता आत्मा या शब्दाचा घेतलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आत्मा, भटकता आत्मा, आपण मृत व्यक्तीच्या बाबतीत हा शब्द प्रयोग करतो. म्हणजे मोदींनी पवारांच्या मरणाची इच्छा केली असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. किती खालच्या पातळीवर मोदी उतरलेत अशी त्यांची टीका आहे. मला असं वाटतं की थोडंसं ते अर्थ ताणतायत असं मला वाटतं. मोदींना असं म्हणायचं आहे, भटकता आत्मा मोदी म्हणाले, तर मोदींना शरद पवारांचा प्रत्यक्ष मृत्यू अभिप्रेत नाही आहे हो. शरद पवारांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आलेली आहे. ते जरी 4 वेळा मुख्यमंत्री झाले असले तरी एकदाही त्यांना कार्यकाळ पूर्णपणे उपभोगता आला नाही. 45 वर्षापूर्वी ते म्हणाले म्हणजे 1979-80 असा तो काळ आहे. त्याला इंदिरा गांधींनी शरद पवारांचं जे गाजलेलं मंत्रिमंडळ, पहिलं मुख्यमंत्री झाले लहानपणी वयाच्या, तर ते जे इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी शरद पवारांचं मंत्रिमंडळ विसर्जित केलं. त्यांना पूर्ण 5 वर्ष उपभोगता आली नाहीत. त्यानंतर एकूण 4 वेळा ते मुख्यमंत्री झाले, पण त्यांना एकदाही 5 वर्ष कार्यकाळ असा मिळाला नाही. त्यांना दरवेळेला अर्धवट ते सोडावं लागलं. त्यामुळे पवारांच्या इच्छा आता अपुऱ्या आहेत. पवारांची राजकीय कारकीर्द पूर्वीच संपलेली आहे. आता त्यांनी समाधान मानून घ्यावं की महाराष्ट्रामध्ये फार मोठं परिवर्तन होतं आहे आणि आपले हे घाणेरडे उद्योग पाडापाडीचे हे त्यांनी थांबवावेत. म्हणून मी शीर्षकात जे म्हटलं आहे, त्रस्त संबंधा शांत हो, तर ते हॅम्लेट नाटकातलं वाक्य आहे. हॅम्लेटचं, शेक्सपियरच्या हॅम्लेटचं गोपाळ गणेश आगरकरांनी विकार विलसित नावाचं भाषांतर केलं आणि तेच नाना जोग हॅम्लेटचं पुन्हा भाषांतर करीपर्यंत अनेक वर्ष मराठी रंगभूमीवर आगरकरांचं हॅम्लेट चालू होतं. त्यात त्रस्त संबंध हा शब्दप्रयोग आहे. त्रस्त संबंधा शांत हो. तर मोदींना त्या अर्थानं म्हणायचं आहे की त्रस्त संबंधा शांत हो. मोदींना पवारांच्या मृत्यूविषयी काहीही म्हणायचं नाही. पवारांनी 100 वर्ष जगावं अशी जशी जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, संजय राऊत यांची इच्छा आहे, तशीच मोदींची पण इच्छा आहे. मोदी का वाईट चिंततील, तर तसा अर्थ त्यांनी काढून घेऊ नये. फक्त पवारांना पक्षसुद्धा स्वतःचा वाढवता आला नाही. ममता बॅनर्जी स्वतःच्या हिमतीवर येतात, स्टॅलिन स्वतःच्या हिमतीवर येतात, मुलायमसिंग यादव, लालू प्रसाद यादव येतात, पण पवारांना महाराष्ट्रात स्वतःच्या सामर्थ्यावर एकदाही सरकार बनवता आलं नाही. त्यांना कोणाची तरी मदत घ्यावी लागते.
40-50 आमदारांच्या पलीकडे त्यांची शक्ती नाही आहे. त्यांनी आत्मचिंतन करून आपलं असं का होतं, आपण लोकांची सेवा, लोकांची कामं करण्यावर जर अधिक भर दिला तर आपल्या सामर्थ्यावर, हे मोदींना त्यांना सांगायचं. कारण मोदी हा काम करणारा माणूस आहे आणि पवार हे काम करण्यापेक्षा दुसऱ्याच्या कामात विघ्न उत्पन्न करणारा माणूस आहे, अशी जर मोदींची धारणा झाली असेल तर मोदींवर घाणेरडे आरोप करण्यापूर्वी आत्मचिंतन करून मोदींच्या आरोपात किती तथ्य आहे नाही हे बघायला पाहिजे असं मला वाटतं. आता भटकता आत्मा हा शब्दप्रयोग झाल्यामुळे त्या निमित्तानं मला असं वाटतं की थोडं मागे जावं आपण. हे मुख्यमंत्र्यांचं जे निवासस्थान आहे त्याचा भटकता आत्मा या शब्दप्रयोगाशी काही संबंध आहे का हो? आत्ता हे जे वर्षा निवासस्थान आहे, माउंट प्लेझंट रोड, भाऊसाहेब हिरे मार्ग, तिथून आतमध्ये एक गल्ली जाते आणि त्या गल्लीत वर्षा मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान आहे. हे पूर्वी नव्हतं. पूर्वी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, दुसरे मुख्यमंत्री कन्नमवार हे सह्याद्रीवर राहत होते, माउंट प्लेझंट रोडवर. सह्याद्री गेस्ट हाऊस आता त्याचं झालं आहे. यशवंतराव गेल्यानंतर कन्नमवार मुख्यमंत्री झाले. कन्नमवार हा अतिशय चांगला मुख्यमंत्री होता, अत्यंत कमी शिकलेला मुख्यमंत्री, पण ज्याला राजकारण काय असतं हे ज्याला बारकाईनं कळलं आहे आणि मराठी शब्दप्रयोग वापरणारा, म्हणजे कसं की सैतानाच्या हाती बायबल असं नाही ते म्हणायचे, भूता हाती भागवत असं म्हणायचे. इतका साधा माणूस, वर्तमानपत्र टाकणारा मुलगा तो मुख्यमंत्री झाला. पण त्यांना आकस्मिकपणे 1 वर्षाच्या आत त्यांचं निधन झालं आणि मग नंतर जे मुख्यमंत्री झाले वसंतराव नाईक, ते काय माहीत नाही मला, पण काही ना काही कारणानं ते सह्याद्रीवर आपलं शासकीय निवासस्थान करायला राजी नव्हते, आनंदी नव्हते, म्हणून ते वर्षावर राहत होते. तर वर्षास त्यांनी सरकारी निवासस्थान केलं. आता वर्षा हे निवासस्थान काय आहे? वर्षा हे निवासस्थान बाधित आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. तिथे भयंकर कावळ्यांचा कलकलाट चालू असतो. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते मला एकदा असं म्हणाले की त्यांनी शांत करून घेतली. ते म्हणाले इतका त्रास होतो कावळ्यांचा, काही ना काहीतरी कोणाचे तरी आत्मे इथे वावरत आहेत असं वाटतं आणि म्हणून मी शांत करून घेतली. या निमित्तानं मला आणखीन एक किस्सा आठवतो. तो आहे वसंतदादा पाटलांचा. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना शालिनीताई पाटील यांची मुलगी, म्हणजे आधीच्या नवऱ्यापासून झालेली मुलगी, दादांची सावत्र मुलगी, तिचं लग्न होणार होतं आणि दादा म्हणाले वर्षावरच करू, दणदणीतपणे करू. तर दादांच्या पहिल्या बायकोपासून झालेला जो प्रकाश मुलगा होता त्याची बायको, तिला ते काही पसंत नव्हतं वर्षावर. कारण वर्षावर असं म्हटलं जातं, अशी समजूत आहे, अंधश्रद्धा असेल पण आहे, की वर्षावर जर तुम्ही मंगल कार्य केलं तर त्या मंगल कार्याचा जो यजमान असतो, मुख्य पुरुष असतो, त्याला वर्ष 6 महिन्यात काही ना काहीतरी वाईट अनुभव, मोठा फटका बसतो असं. म्हणून तिला ते नको होतं. काय करायचं तिला कळेना. दादांना त्यांनी सांगून बघितलं, दादाने काही ऐकलं नाही. मग मी दादांकडे नेहमी जाणारा, दादांच्या जवळचा माणूस म्हणून एक दिवशी तिने मला मुद्दाम या कामासाठी वर्षावर बोलावलं आणि सांगितलं की तुम्ही दादांना सांगा की वर्षावर नको हे मंगल कार्य, तुम्ही बाहेर कुठेतरी करा. मी म्हटलं अहो दादा, माझं ऐकतात असा तुमचा गैरसमज आहे. ते राजकारणावर माझ्याशी चर्चा करतात, मोकळेपणानं करतात, पण हे त्यांच्या खाजगी जीवनामध्ये मी जर काही सल्ला दिला तर तो त्यांना आवडेल असं नाही, त्यामुळे हे काम मला जमेल असं वाटत नाही. तरी तिने अगदी खनपटीला बसली, म्हणाली नाही तुम्हीच करा हे, पण दादांविषयी तुमचं फार चांगलं मत आहे ना, मग त्यांनी मुख्यमंत्री राहावं असं तुम्हाला वाटतं की नाही, मग आम्हाला भीती वाटते की काहीतरी होईल, तर तुम्ही करा. मग मी विचार केला काय करावं. त्यावेळेला जुलिओ रिबेरो पोलीस कमिशनर होते, पोलीस आयुक्त, अजूनही आहेत ते. त्यांना आठवलं तर ते म्हणतील हो हे खरं आहे. तर मला सुचलं काहीतरी आणि मी रिबेरोंना फोन करून क्राफर्ड मार्केटला त्यांच्या कार्यालयात गेलो आणि त्यांना म्हटलं मी एक अत्यंत खाजगी काम तुम्हाला सांगणार आहे.
असं आहे झालेलं. दादांनाच्या सुनेला ते नकोय, शालिनी त्यांच्या मुलीचं लग्न तिथे झालेलं. तर आपल्याला काय करता येईल? दादा हे कुणातही ऐकणार नाहीत. तुम्ही जर पोलीस कमिशनर म्हणून असं सांगितलं की अहो, कारण ती वर्षा निवासस्थाना बाहेरची जी गल्ली रस्ता आहे तो इतका अरुंद आहे, एकाला 2 गाड्या तिथून व्यवस्थित जाऊ शकत नाहीत. तर तुम्ही हे कारण द्या की वाहतुकीचा खोळंबा होईल आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलीचं लग्न म्हटल्यानंतर सगळी मुंबई लोटणार. तर तसं त्यामुळे आपण हे वल्लभभाई पटेल स्टेडियमवर करूया, महालक्ष्मीला करूया, पण इथे करूया नको, असं तुम्ही वेगळं सरकारी कारण द्या, वाहतुकीचं कारण द्या. ते पण म्हणाले अहो अशी कामं मला करावी लागतील असं कधी वाटलं नव्हतं या IPSमध्ये शिरताना, पण आता कुलकर्णी तुम्ही म्हणताय म्हणून मी बघतो. व त्यांनी दादांशी हे बोलून बघितलं. दादांनी ते काही ऐकलं नाही. ते म्हणाले नाही नाही, होणार तर वर्षावरच होणार. आणि ते लग्न वर्षावर झालं. आणि आता मला नक्की आठवत नाही, पण मला असं वाटतं वर्षभरात दादांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. तर असं हे आहे भटकता आत्मा. असं मोदी जे म्हणाले त्याचा अर्थ हा आहे की महाराष्ट्राचं भलं व्हावं, असं महाराष्ट्राचे ते जाणते राजे म्हणून विचारवंत लेखक, साहित्यिक, पत्रकार ज्यांचा उल्लेख करतात, त्यांना का असं वाटत नाही की महाराष्ट्राचं भलं व्हावं, महाराष्ट्राच्या कुठल्याच मुख्यमंत्र्याला सुखानं जगता येऊ नये, असं का बरं यांना वाटतं? या संबंधात आणखीन एक मी बाबासाहेब भोसल्यांना विचारलं होतं, काय हो या वर्षावर ही जी श्रद्धा आहे, समजूत आहे की इथे काही ना काहीतरी असं काहीतरी वावरत असतात काही आत्मे. बाबासाहेब म्हणाले मला तर काय अनुभव आला नाही त्याचा, कदाचित असं असेल, पूर्वी असतील, पण बाबासाहेब नावाचा वेगळाच आत्मा आता इथे राहायला आला आहे म्हटल्यानंतर ते पळून गेले असतील. तर बाबासाहेब हा असा विनोद करणारा, कोणाला न घाबरणारा माणूस होता. तर जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, संजय राऊत हे काही म्हणाले तरी सर्वसामान्य माणसानं हे लक्षात घेतलं पाहिजे की मोदी जे म्हणाले ते महाराष्ट्राच्या भल्यापोटी म्हणाले की महाराष्ट्राने ज्याच्यावर भरपूर प्रेम केलं, विश्वास दिला, खूप आदर दिला, त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राविषयी अशी चांगली भावना का बरं नाही आणि भटकत्या आत्म्यासारखे ते का बरं वावरत आहेत, कुणाचंही त्यांना चांगलं का दिसत नाही, असं मोदींना सुचवायचे. आणि अप्रत्यक्षपणे ते पवारांना असं सुचवत आहेत की आता हे तुमचे उद्योग तुम्ही बंद करा, आता तुम्ही सामाजिक कार्य लावून घ्या, शैक्षणिक कार्य लावून घ्या, रयत शिक्षण संस्था आहे, तुमच्या बारामतीच्या विकासाच्या मागे तुम्ही लावून घ्या, आता राजकारण तुम्ही सोडा, कारण तुमचा काळ आता संपला आहे, आता नवीन काळ सुरू झाला आहे आणि तो विकासाचा काळ आहे. त्या विकासाच्या कामामध्ये कुणीही आडवं आलेलं आम्ही सहन करणार नाही, कारण आम्हाला तुम्ही 60 वर्षात जे केलं नाहीत ते करून दाखवायचं आहे. आमच्यासमोर 2047 हे आमचं ध्येय आहे. तोपर्यंत आम्हाला महासत्ता व्हायचं आहे, विकसित भारत व्हायचं आहे. तर तुमचे आता हे जे पाडापाडीचे उद्योग आहेत त्यांना थारा नाही. तर भटकता आत्मा त्रस्त संबंधा शांत हो, असं त्यांना खरं म्हणायचं आहे. मोदी हे मराठी नाटकं बघत नसल्यामुळे त्यांना त्रस्त संबंध हा शब्दप्रयोग सुचला नाही, पण हा अतिशय लोकप्रिय, रंगभूमीवर हा अतिशय लोकप्रिय शब्द आहे. मी नानासाहेब पाटकांचं हॅमलेट केलेलं आहे आणि ते ज्या पद्धतीने हे वाक्य उच्चारायचे ते खरोखर तो अनुभव थरारक असा होता. हेच मला लक्षात आणून द्यायचे की मोदींच्या भटकता आत्मा याच्याविषयी महाराष्ट्राच्या भल्याची, महाराष्ट्राच्या कल्याणाची चिंता आहे, दुसरं काहीही नाही. वेगळे अर्थ काढू नये. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.